रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरीत सभा सुरू आहे। सभास्थळी नारायण राणेंच्या पत्नी नीलम नारायण राणे यांच्यासह राणे कुटुंबीय उपस्थित आहेत। ही निवडणूक आमच्यासाठी फार वेगळी नसून केवळ मतदारसंघाची व्याप्ती मोठी आहे इतकंच वैशिष्ट्य आहे। कोकणाने आम्हाला सदैव पाठिंबा दिलाय। उद्या राज ठाकरे देखील आमच्या प्रचारासाठी इथं येत असून निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे असं नीलम राणे यांनी पुढारीसोबत बोलताना सांगितलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे। रत्नागिरीतील आणि सिंधुदुर्गातील लोकांनी या सभेला गर्दी केली आहे। या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे नारायण राणे यांच्या पत्नी आणि कुटुंबीय देखील या सभेला उपस्थित आहेत। नीलम राणे आपल्या सोबत आहेत। ताई, या निवडणुकीचं महत्त्व तुमच्यासाठी वेगळं काय? कारण आयुष्यात अनेक निवडणुका झाल्या, राणे साहेबांनी अनेक मोठमोठी पदं उपभोगली, त्या पदांवर त्यांनी आक्रमकपणे काम केलं, पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य काय असं वेगळं काय नाहीये, पण आतापासून 6-7 निवडणुका लढवल्यात। यावेळेस मतदारसंघ मोठा आहे, एवढंच काहीतरी वेगळेपण आहे, बाकी मला नाही वाटत काही वेगळं आहे। दुसरा एक मुद्दा की राणे साहेबांचं शिवसेनेचं तर भावनिक नातं आहेच, परंतु ठाकरे कुटुंबाचं सुद्धा तितकंच भावनिक आणि महत्वाचं नातं आहे। उद्या शिवसेनेत कधी काळी राणे साहेबांसोबत काम केलेले राज ठाकरे स्वतः प्रचारासाठी येत आहेत। केवळ राजकीय अँगलनं न पाहता या सभेकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? राजकीय अँगल असं नाही, त्यांचे आणि आमचे खूप पहिल्यापासून अगदी सुरुवातीपासून चांगले संबंध आहेत। त्यामुळे ते आमच्या प्रेमापोटी म्हणा ते येत आहेत प्रचाराला साहेबांच्या, त्यामुळे त्यांच्याविषयी मला नाही वाटत ते त्या चांगलं ठेवूनच येतात मनात आमच्याकडे। मला चांगलं वाटलं की ते उद्या येत आहेत आमच्याकडे प्रचाराला। या निवडणुकीचा निकाल कशा प्रकारे अपेक्षित आहे? विजय निश्चित आहे असं नितेश राणेही म्हणतात, स्वतः राणे साहेबांनी सांगितलंय। तुमचा अंदाज काय निकालाबद्दल? चांगला अंदाज आहे, भरघोस मताने येतील निवडून असा अंदाज आहे। आणि आम्ही आज महिनाभर प्रचार करतोय। मोदीजींचं काम, केंद्रातल्या सरकारच्या योजना या सगळ्या आम्ही पटवून सांगतोय, त्यामुळे आम्हाला खात्री आहे त्या सगळ्याची, आणि योजना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत याचं समाधान आहे। त्यामुळे खात्री वाटते की आपण काहीतरी करतो हे लोकांना समजतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, रत्नागिरी।